नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवखुते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण सर्वात महत्त्वाची अपडेट बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। जे पण ज्येष्ठ नागरिक आहेत 65 वर्षाच्या वरील त्यांच्यासाठी जी वयोश्री योजना आहे ती चालू करण्यात आलेला आहे आणि सोबतच जो GR आहे ऑफिशियल महाराष्ट्र सरकारचा तो पण आला आहे। तर तो आपण GR थोडक्यात बघून घेणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकता मित्रांनो, जे 65 वर्षावरील जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर ज्या उपाय आहे, योजना आहे, तर या बाबतीतचा हा GR आहे। महाराष्ट्र शासन 6 फेब्रुवारी 2024 चा हा GR आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये काय काय आणखी माहिती दिलेली आहे, सर्व माहिती आपण डिटेल मध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता इथे बघा मित्रांनो, जे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना। सदर योजनेचे ध्येय व उद्दिष्ट काय राहणार आहेत, तर इथं बघा, राज्यातील 65 वर्षाच्या वरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापर्यंत येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना किंवा इलाज करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने, उपकरणे खरेदी करणे, जे तसेच मन स्वास्थ्य केंद्र, योग्य उपचार केंद्र इत्यादी ज्या इलाज आहे व मदत आहे तर या वयोश्री योजना मार्फत होणार आहे मित्रांनो। आणि यांना एकरकमी 3000 रुपये साठी पात्र राहणार आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सर्व। हे जे 3000 रुपये आहे मित्रांनो तुम्हाला DBT मार्फत भेटणार आहे। आता योजनेचे स्वरूप काय आहे ते आपण बघून घेऊया। आता यामध्ये जे या बॉक्स मध्ये दाखल आहे, चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टील वेअर चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, परत लंबर बेल्ट, परत स्वायकल कॉलर इत्यादी जे एवढे जे बेनिफिटचे जे उपकरण आहेत ते तुम्हाला या योजनेमध्ये भेटणार आहे। आणि जे 3000 रुपये तुम्हाला एक रकमी रुपये म्हणजेच वर्षाला 3000 रुपये असे खर्चासाठी भेटणार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे छोटे मोठे जे रोजचे खर्च किंवा इलाज ते करू शकतात। आता इथे बघू शकता, निधी वितरण राज्य सरकारमार्फत मित्रांनो 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल। थेट लाभ वितरण DBT मार्फत 3000 रुपये जे व्यक्ती आहेत ज्येष्ठ नागरिक त्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे। तर असं हे निधी वितरणचा पॉइंट आहे मित्रांनो। तर या मार्फत ही जी PDF आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटून जाईल, तुम्ही पूर्ण वाचू शकतात आणि यामध्ये आणखी तुम्हाला जी डिटेल मध्ये माहिती आहे ती भेटल्या जाईल। आता इथे बघू शकता जी बाकीची माहिती आहे, जे आयुक्तालय आहेत किंवा आयुक्त आहेत, अधिकारी आहेत त्यांच्यासाठी देण्यात आलेले आहे मित्रांनो। जे पण काही लाभार्थी राहणार आहेत, पात्रतेमध्ये बसणार आहेत, त्यांना काही सूचना आहेत इथं बघू शकतात। सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक असावा आणि 31/12/2023 अखेरपर्यंत त्यांची वयाची अट 65 वर्ष आहे ती पूर्ण केलेला असावे असे नागरिक पात्र समजण्यात येतील मित्रांनो। आणि याच्यावरती समजा अगोदर काही जर एज कंप्लीट नसेल तर तुम्ही पात्र राहणार नाही। आता जे लाभार्थी आहे पात्रतेसाठी जे प्राधिकरणाकडून जे प्रमाणपत्र किंवा BPL जे रेशन कार्ड आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक राहणार आहे, त्यानंतरच तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार आहेत। आता कौटुंबिक मर्यादा म्हणजेच 2 लाखाच्या आतमध्ये जे उत्पन्न आहे ते तुम्हाला पाहिजे। सदर व्यक्तीने मागील 3 वर्षामध्ये स्थानिक ज्या योजना आहेत मित्रांनो भेटलेल्या त्यामध्ये कोणतेही जे स्रोत आहे किंवा उपकरण आहे ते प्राप्त केलेले नाही पाहिजे। तर असे काही ज्या अटी आहेत या पूर्ण केलेल्या असाव्यात। तर योजनेसाठी जे आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत तर ते काय राहणार आहेत, तर इथे बघू शकतात की आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे किंवा नॅशनल आणि ज्या नॉन नॅशनल बँक आहे, जी नॅशनल बँक आहे त्याचे बँक पासबुकचे एक झेरॉक्स लागणार आहे आणि पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागणार आहे, स्वयं घोषणापत्र लागणार आहे, शासनाने ओळखपत्र पटवण्यात विहित केलेल्या जे अन्य कागदपत्रे आहेत जसे की राशन कार्ड, लाईट बिल ते तुम्हाला लागणार आहेत आणि याच्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार आहेत मित्रांनो। जर मित्रांनो तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक असाल व या अटी व शर्ती पूर्ण करीत असाल व यामध्ये तुम्ही पात्र आहेत तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर मित्रांनो, आपण संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा, त्यांना पण याचा फायदा होईल। आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।